श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या YouTube चॅनलवर. आज तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज ह्या आषाढी एकादशी निमित्त मी तुम्हाला काही उपवासाचे फराळ दाखवणार आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. चला. आज आषाढी एकादशी निमित्त मी जो तुम्हाला फराळ दाखवणार आहे त्याच्या आधी मी माझा देवारा तुम्हाला दाखवते. माझा देवारा किचन मध्ये आहे. आमची आत्ताच पूजा झाली आहे. देवारा बघा कसा फुलांनी सजवलाय. देवही फुलांनी सजलेले आहे. घरातलं वातावरण अगदी प्रसन्न झालं आहे, भक्तिमय झालेलं आहे. देव बघा किती छान दिसत आहेत. असे सण असतील ना तर खूप छान वाटतं. आता श्रावणही चालू होतोय. श्रावण महिन्यातही असे खूप आपले सण येतात. प्रसन्न वाटतं अशा ह्या वातावरणात. तर तुम्हाला ही माझी देवपूजा कशी वाटते तेही तुम्ही मला सांगा. आता मी तुम्हाला फराळ दाखवते. चला आपण आपल्या उपवासाच्या पदार्थांना सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू दाखवते. हा शेंगदाण्याचा कूट आहे आणि हा देसी गूळ आहे, म्हणजे ऑर्गॅनिक गूळ आहे. हे दोन्ही मिश्रण एकत्र करून त्याचे लाडू बनवूया. प्रथम आपण शेंगदाण्याचा कूट घेऊया. ह्याच्यात हा कूट मी एवढा नाही वापरणार आहे. या गुळाला जेवढा लागेल ना तेवढाच मी शेंगदाण्याचा कूट घेते. आता हा गूळ मी बारीक करून घेतलाय, तो ह्याच्यात मिक्स करते. हे आपण हाताने आधी गूळ हे करून बारीक मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला किती गोड पाहिजे तसा तुम्ही गूळ त्याच्यात घालू शकता. मी अजून थोडा गूळ घालते. हा सगळाच घेते गूळ. हा गूळ ह्याच्यात मिक्स केलाय. तर ह्यात थोडं ना तूप घालूया. हे साजूक तूप घेतलंय मी गाईचं, ते घालूया ह्याच्यात. हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून आता लाडू वळायला. बघा हे असं मिक्स झालेलं आहे सगळं. आपण ही उपवासाची थाळी बनवतो आहे ना, तर सुरुवात आपण गोड पदार्थानेच करूया. कुठच्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण गोडानेच करतो. मी ही सुरुवात ही गोडानेच करते, म्हणून हे तुम्हाला शेंगदाणे आणि गुळचे लाडू दाखवते. हे बघा आपले तयार आहे. एक पोठा झाले.
हे आपले शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत. आता मी आपली पुढची डिश शेंगदाण्याची आमटी दाखवते. चला. आता शेंगदाण्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य, हे शेंगदाणे घेतलेत. हे मी शेंगा येतात ना त्या उकडून सोलून हे दाणे घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे शेंगा नसतील तर आपले शेंगदाण्याचे दाणे असतात ना ते भिजत ठेवायचे आणि मग शिजून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे मी शेंगदाणे शिजून घेतलेले आहेत. हे जिरे आहे, एक बटाटा, 4 मिरच्या, थोडं आलं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि चवीसाठी मीठ. तर प्रथम आपण ना या मिरच्या, आलं, खोबरं, कोथिंबीर आणि ह्यातले थोडेसे शेंगदाणे एकत्र वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला. ते मी वाटून घेते. तर आता हे आपलं वाटण, शेंगदाणे, खोबरं, आलं, मिरची, कोथिंबीर हे वाटण तयार आहे. आता आपण फोडणीला घालूया. मी गॅसवरती टोप ठेवलाय आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे. आता त्यामध्ये हे जिरं घालते थोडं. गॅस मी बारीकच ठेवलाय. आता हे वाटण त्याच्यात घालते. गॅस थोडा मोठा करून हे जरा चांगलं तेलात परतून घेऊ. तर हे आपण तेलात परतून घेतलंय. यात आपण बटाटा घालूया. हे राहिलेले थोडे शेंगदाणे ते घालूया आणि पाणी घालूया. आणि चवीसाठी मीठ. ही आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे. ह्याला आता उकळी येऊ दे. तर बघा, ही आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे. आता मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते, साबुदाणा वडा. तर साबुदाणा वड्यासाठी लागणारं साहित्य, हा भिजून घेतलेला साबुदाणा, 2 बटाटे शिजून घेतलेली आहेत, शेंगदाण्याचा कूट आहे, कोथिंबीर आहे, मिरची, जिरं आणि चवीसाठी मीठ. तर आपण आधी एका बाउलमध्ये हे साबुदाणे घेऊया. शेंगदाण्याचा कूट घालूया. मिरची, जिरं, मीठ, आणि हे बटाटे आहेत ते कुस्करून घेऊया. थोडी कोथिंबीर,
तर हे सगळं एकत्र आपण मळून घेऊया. त्याचा एक डो तयार करायचा आहे. हे आता आपलं चांगलं मळून झालंय. आता ह्याचे आपल्याला ना गोल असे टिक्की सारखे आकार करून घ्यायचे. आता आपल्याला ह्याचे ना टिक्की बनवून घ्यायची. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही शेप देऊ शकता. हे असे गोळे करून घ्यायचे. असे करून घ्यायचे. आता मी सगळे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसे तळायचे. तर हे असे वडे करून घेतलेत, ते मी आता तळते. गॅसवर कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये तेल टाकले. आता त्या तेलात एक एक करून सोडूया. हळूहळू सोडायचे तेलात. मी आता एक साइड परतून घेते. दोन्ही साइडनी ना चांगले खरपूस तळून घ्यायचे वडे. तर हे बघा, अशा प्रकारे हे गोल्डन ब्राउन झाले पाहिजेत. आणि हे वडे आहेत ना मीडियम गॅसवरच तळायचे आहेत. जास्त फास्ट करायचं नाही, स्लोही करायचं नाहीये. मीडियम ठेवायचा गॅस आणि तळायचे, म्हणजे ते चांगले फुलतात. आता मी हे काढून घेते आणि उरलेले वडे तळून घेते. तर अशा प्रकारे हे आपले साबुदाणे वडे तयार आहेत. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला उपवासाची ड्रायफ्रूट कचोरी दाखवते. आता उपवासाच्या स्वीट ड्रायफ्रूट कचोरीच्या सारणासाठी लागणारं साहित्य: मनुका घेतलेत, काजू घेतलेत बारीक करून, बदाम घेतलेत बारीक करून, हिरवी मिरची आहे, ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ, जिरे आणि साखर. आता आपण हे मिश्रण एकत्र करूया. प्रथम हे ओलं खोबरं घेते. यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स घालूया. जिरं घालूया. मिरची, इथे आपली स्वीट आहे, पण त्याच्यात मी थोडी मिरची घेतली, म्हणजे स्वीट आणि तिखट असं छान चव लागते. आता हे कोथिंबीर, साखर, तर हे सगळं आपण असं एकत्र करून घ्यायचंय.
आता उपवासाच्या कचोरीच्या स्टफिंगसाठी लागणारं साहित्य: 2 उकडलेले बटाटे, राजगिऱ्याचं पीठ आणि मीठ. आता प्रथम हे बटाटे ना किसून नाही तर असे हाताने स्मॅश करून चांगले घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ घालूया. राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही साबुदाण्याचं पीठ, वरीचं पीठ, असे उपवासाचे कोणतेही पीठ आहे ते तुम्ही वापरू शकता. ह्याच्यात हे मीठ घालते आणि आता हे चांगलं मळून घेऊया. त्याचा एक डो तयार करायचा आहे आपल्याला. ह्यात पाणी अजिबात घालायचं नाहीये. आता अशा प्रकारे हे आपलं डो तयार झालंय. आता हे ह्याच्या पाया करून हे सारण भरून घेऊया. प्रथम हाताला तूप लावून घ्यायचे. असं तूप घ्यायचं हाताने. ह्याची अशी वाटी घ्यायची करून हे सारण ह्याच्यात भरायचं. असं जवळ करून ह्याचा लाडू बनवून घ्यायचा. हे व्यवस्थित बंद झालं पाहिजे हा. आणि हलक्या हाताने करायचंय. बघू शकता हे बघा अशा प्रकारे हे असं सारण ह्याच्यात भरून घेतलं. कुठेही ओपन नाही राहिलं पाहिजे, ते सगळं चेक करायचं. आणि आता हे राजगिऱ्याचं पीठ आहे ना, हे राजगिऱ्याचं पीठ आहे तर त्याला असं कोटिंग करून घ्यायचं. हे असे सगळे पॅटीस मी करून घेते. हे असे सगळी कचोरी मी करून घेते आणि मग कसे तळायचे ते दाखवते. तर अशा ह्या कचोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या राजगिऱ्याच्या पिठात अशा घोळून सगळ्या ठेवल्यात. आता मी इथे कढईत तेल ठेवलं आहे तापत. हे मगाचंच तेल आहे ज्याच्यात आपण साबुदाणे वडे तळले. आता त्या तेलातच मी ह्या कचोऱ्या सुद्धा तळणार आहे. तेल तापू देते. आता हे आपलं तेल तापलंय. मी गॅस बारीक करून घेतलाय. तर हे एक एक करून सोडते. आधी एकच सोडते, तो तळून घेते. मग असं त्याच्यावरती ना तेल घालत राहायचं. बघा ते फुलतात ते असे तेलात चांगले. आणि अगदी अलगद बारीक गॅसवरच करायचं आहे, नाहीतर ते आत कच्चे राहतील. तसं आपण सगळं शिजून घेतलेलं आहे, पण तरी पण बारीक गॅसवरच तळायचं.
पटकन तळले जातात बघा। आता बाकीचे टाकले आपण याच्यात। याचा गॅस मी बारीकच ठेवलाय आणि बारीक गॅस अगदी हलक्या हाताने सोडायचे, करताना घाई नाही करायची। चारी बाजूने ना चांगले गोल्डन ब्राउन होईल असे ते तळून घ्यायचे। असे हलवत राहायचं तेलात, म्हणजे ते चारी बाजूने शेकतात। तर अशा प्रकारे मी हे सगळे तळून घेते आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी राजगिऱ्याच्या पुऱ्या ते दाखवते। हे बघा, आता आपण राजगिऱ्याच्या पुऱ्या करणार आहोत। त्यासाठी हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय, त्यामध्ये मी हे चवीसाठी पीठ घालते थोडं। मी आता ते मिक्स करून मळून घेते, थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे। हे बघा, हे आपलं पीठ मळून झालंय। आता आम्ही ना सगळ्या पुऱ्या आधी लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। ह्यामध्ये तुम्हाला जर बटाटा घालायचा असेल तर तो बटाटा उकडून तुम्ही ह्याच्यात घालू शकता। आता मी ह्या सगळ्या पुऱ्या ना लाटून घेते आणि तुम्हाला तळताना दाखवते। ह्या बघा, ह्या सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। आता मी त्या तेलात एक एक करून सोडते आणि तळून घेते। अशा प्रकारे ह्या सगळ्या पुऱ्यांना मी तळून घेते। तर हे आपले एकादशीचे सगळे पदार्थ तयार झालेत उपवासाला। तुम्ही कोणत्याही उपवासाला हे पदार्थ बनवून खाऊ शकता। तर ह्या आपल्या पुऱ्यात सगळ्या तळून झाल्या ना की मी तुम्हाला ताट सर्व करून दाखवते। तर अशा प्रकारे ही आपली आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी तयार आहे। ह्या थाळीमध्ये असलेले पदार्थ ही उपवासाची चटणी, साबुदाण्याचे वडे, उपवासाची कचोरी, साबुदाण्याची फेण्या, राजगिऱ्याची पुरी, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याचे लाडू, केळी, शेंगदाण्याची आमटी आणि वरीचा भात।
तर ही तुम्हाला थाळी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. तर अशा प्रकारे ही थाळी खायला सुरुवात झालेली आहे. या थाळीतले पदार्थ कसे झाले हे आपण विचारूया. हे माझे मिस्टर खात आहेत. तर मग अनिल, कसे झालेत पदार्थ? एक नंबर. सगळ्यात जास्त चांगलं काय झालंय सांग? कचोरी. मग तुम्हीही सांगा मला कमेंट मध्ये कशी झाली आहेत.